गुड मॉर्निंग आणि वेलकम टू स्वप्नील सायस. ठीक आहे, आजच्या दिवसाची आजच्या क्लासची सुरुवात करूयात आपण एका चांगल्या म्हणीने. काय म्हटलंय बघा याच्यात, इफ यू वॉन्ट टू हॅव समथिंग यू नेव्हर हॅड, यू हॅव टू डू समथिंग यू नेव्हर डिड. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी असं मिळवायचं असेल जे तुमच्याकडे कधीच नव्हतं, तर तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल जे तुम्ही कधीच केलेलं नाही. आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला युपीएससीच्या परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल, जर आपली जी ड्रीम पोस्ट आहे, जसं तुमच्या बाबतीत आयपीएस आहे, ती मिळवायची असेल जी आपल्याकडे कधीच नाही नव्हती, आता ते साध्य करायचं असेल तर आपल्याला असं काहीतरी करावं लागेल जे आपण कधीच केलं नाही. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल जो यापूर्वी आपण कधी केला नाही. ठीक आहे, कुठलीही गोष्ट आयुष्यात नवीन एखादी गोष्ट मिळवायची असेल तर नवीन मार्गाने जावं लागतं. सुरुवातीला थोडासा तो मार्ग खडतर वाटतो, त्रास होतो, पण हळूहळू त्याची सवय होते. आणि हा माणसाचा एक गुणधर्म आहे की आपण परिस्थितीनुसार स्वतःला बदलतो. प्रत्येक माणसामध्ये कमी जास्त प्रमाणात अडॅप्टिबिलिटी असते. अडॅप्टिबिलिटी म्हणजे काय, परिस्थितीनुसार स्वतःला बदल. आता आपण या परीक्षांची तयारी केली आहे, आता आपल्याला ते शाळेचा कॉलेजचा अप्रोच ठेवून चालणार नाही. आपल्याला नवीन अप्रोचने आता अभ्यास करावा लागेल, परीक्षेची तयारी करावी लागेल. ते 10वी बोर्ड 12वी बोर्ड युनिव्हर्सिटी एक्झामसाठी जशी तयारी केली, आता तसं करून चालणार नाही. ही वेगळी गोष्ट आहे. हे युपीएससी आहे. प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे, परीक्षेचं स्वरूप वेगळं आहे, उत्तर तपासण्याची आणि मार्क देण्याची पद्धत पण वेगळी आहे. त्यानुसार आता आपल्याला तयारी करावी लागेल आणि ती आपण करूयात. चला, आजचा टॉपिक सुरू करूयात. घटना निर्मिती, ऐतिहासिक पार्श्वभूमी. ठीक आहे, हा आजचा आपला टॉपिक असणार आहे. याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. काल जो शेवटचा कायदा बघितला, इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ऍक्ट 1947 किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1947, आपण बघितलं की त्या कायद्यामधली सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची तरतूद काय होती की भारताला स्वातंत्र्य देण्यात येईल. स्वातंत्र्य तर मिळत आहे, पण घटना काय, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश कसा चालेल, देशाची राज्य व्यवस्था कशी असेल, त्यासाठी घटनेची आवश्यकता होती. मग त्या दिशेने काय प्रयत्न करण्यात आले स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर, हे आता आपण बघूयात. तर या संदर्भात काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना आहेत, त्याचा सुरुवातीला आपण अभ्यास करूयात. 1935 मध्ये काँग्रेसने पहिल्यांदा, काँग्रेस म्हणजे त्यावेळेसचा एक तुम्ही म्हणा की सर्वात प्रमुख राजकीय पक्ष जो होता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस, या पक्षाने 1935 मध्ये पहिल्यांदा घटना समितीची मागणी केली होती इंग्रजांना, की आम्हा भारतीयांना आमच्यासाठी, आमच्या स्वतःसाठी घटना बनवण्याचा अधिकार तुम्ही द्यायला पाहिजे सरकारने. त्यावेळेस इंग्रजांचं शासन होतं, म्हणून इंग्रजांना मागणी केली. याच्या आधी काँग्रेस जरी हा एक मोठा राजकीय पक्ष असला, त्याच्यामुळे ही एक ऐतिहासिक घटना आहे, पण याच्या आधी एम एन रॉय म्हणून एक नेते होते, मानवेंद्रनाथ रॉय यांनी मागणी केली होती, की यांनी ही संकल्पना ठेवली होती की भारतासाठी एक घटना समिती असावी, जिने भारतासाठी घटना बनवावी. अशा प्रकारचं म्हणजे त्यांनी डायरेक्ट इंग्रज सरकारला नाही, पण अशा प्रकारची एक संकल्पना, एक कल्पना त्यांनी मांडली होती. 1934 ची गोष्ट आहे. वृत्तपत्रांमध्ये वगैरे ते छापून आलं होतं. एम एन रॉयचे जो तो विचार होता, त्यांचे जे लेख होते ते वृत्तपत्रांमध्ये छापून आले आणि त्याला लोकांचं बरंच समर्थन मिळत होतं. आणि याच्यातूनच ही 1935 मध्ये काँग्रेसने मागणी केली. ठीक आहे, त्याच्यानंतर 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर नावाचा एक संकल्पना, एक घटना जी घडली. इतिहासात आपण त्याला अजून डिटेलमध्ये शिकणार आहोत. नेमका काय झालं,
तुम्ही लक्षात घ्यायची पार्श्वभूमी थोडीशी, की 1939 मध्ये 1939 मध्ये दुसरं विश्वयुद्ध सुरू झालं. वर्ल्ड वॉर 2. ॲडॉल्फ हिटलर, जर्मनी वगैरे त्यांनी सुरू केलं आणि हळू-हळू त्याचा प्रसार होत होता युरोपमध्ये आणि इंग्लंडवर प्रचंड दबाव होता भारतीयांचं समर्थन मिळवायचं. कारण तुम्ही बघा हे युरोपमधले वगैरे जे देश आहेत ना, जर्मनी, फ्रान्स आपल्याला असं वाटतं की खूप काहीतरी मोठे असतील. कारण मोठ्या अर्थव्यवस्था म्हणजे आधीपासून प्रगत देश, एकदम विकसित देश वगैरे. तुम्ही जर नकाशावर कधी यांना बघितलं नाही, खूप लहान-लहान देश आहेत. आपल्या देशाच्या तुलनेत कधी यांना बघा. त्यातल्या त्यात लोकसंख्या खूप कमी आहे यांची. म्हणजे युद्ध सुरू तर केलं, लढायचं तर आहे, पण लोकच नाहीये. आणि म्हणून यांना भारतीयांची गरज वाटत होती. कारण आपल्याकडे जरी आर्थिक विकास वगैरे त्यावेळेस नव्हता इंग्रजांच्या काळात, पण आपल्याकडे लोक त्यावेळेसही भरपूर होते. आणि त्याच्यामुळे इंग्लंडला वाटलं की नाही, युद्ध सुरू तर झालंय, लढायचं तर आहे. लोक नाही आपल्याकडे एवढे, मग काय करायचं? भारतीय पाहिजेत. आणि फक्त इंग्लंडला नाही, हे इंग्लंडचे जे सहकारी देश होते यांनाही असं वाटत होतं, की तुमच्याकडे तुमचं ज्या देशावर अधिपत्य आहे तिकडे भारतात, अरे त्यांचं समर्थन मिळवा. त्या लोकांना आपल्याला इकडे आणावं लागेल लढायसाठी. आपल्याकडे नाही एवढे माणसं लढायला. मिळवायचा त्या भारतीयांचं समर्थन मिळवा. मग भारतीयांचं समर्थन कसं मिळवायचं? भारतीय सहज तर तयार होणार नाही. तुमच्या ते युरोपमधले भांडण आहे. तुम्ही लढत बसा. आम्ही का बरं तिथे? आमचं तर काही घेणं-देणं नाहीये तिकडे. त्या जर्मनीशी नाहीये, त्या इटलीशी नाहीये. हिटलरशी काही आमचा स्वतःचा पंगा नाहीये. तो तुमचा आहे. तुम्ही लढत बसा. असं होऊ नये. भारतीयांनी असं म्हणू नये. भारतीयांनी आपल्याला समर्थन दिलं पाहिजे. म्हणून मग भारतीयांनी आपल्याला काहीतरी द्यावं लागेल. मग त्याच्यातून हे देण्यात आलं होतं. ऑगस्ट ऑफर, ऑगस्टचा प्रस्ताव. ऑगस्ट महिन्यामध्ये हा मांडला गेला. भारताचे जे व्हॉइसरॉय होते त्यांच्याद्वारे. म्हणून याला ऑगस्ट ऑफर म्हणतात. 1940 मध्ये. काय म्हटलं बघा यांनी, युद्धानंतर घटना समिती निर्माण केली जाईल. हा प्रस्ताव ठेवला व्हॉइसरॉयनी. की ठीक आहे तुमच्या भारतीयांची मागणी आहे ना. मागणी कधी केली बघा 1935 मध्ये. त्याच्यावर त्यावेळेस काहीच बोलले नाही कोणी. इंग्रज सरकारने त्यावेळेस याला गांभीर्याने घेतलं नाही, काँग्रेसच्या या मागणीला. पण जेव्हा दुसरं विश्वयुद्ध सुरू झालं, त्यावेळेस मात्र वाटलं की नाही, आता गांभीर्याने घ्यावं लागेल. मग त्यांनी काय म्हटलं, "ठीक आहे, तुमची मागणी आहे ना काँग्रेसची किंवा भारतीयांची, की घटना समितीची निर्मिती करण्यात यावी, भारतीयांनी स्वतःसाठी घटना निर्माण करावी. ठीक आहे, आम्ही तयार आहोत, आम्ही त्याला अनुकूल आहोत. पण हे कधी करायचं? युद्धानंतर. पहिले आम्हाला या दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये तुम्ही साथ द्या. तुम्ही तुमचं समर्थन द्या. ज्या कुठल्या बाबतीत लागत असेल आर्थिक, राजकीय, मनुष्यबळाच्या बाबतीत, इतर साधन सामग्रीच्या बाबतीत ते आम्हाला द्या. मग त्याच्यानंतर जेव्हा कधी युद्ध संपेल, हे युद्ध कधी संपेल कोणालाच माहिती नव्हतं. 1945 मध्ये संपलंय. 6 वर्ष युद्ध सुरू होतं. ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस कोणालाच माहिती नसतं. कुठलंही युद्ध सुरू होताना कोणालाच माहिती नसतं कधी संपणार आहे. पण यांनी काय म्हटलं, की ठीक आहे जेव्हा कधी संपेल त्याच्यानंतर घटना समिती निर्माण करू आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर 1942 मध्ये क्रिप्स मिशन नावाचं एक प्रतिनिधित्व दळ होतं. की तुम्ही समजा की एक समूह होता मंत्र्यांचा, ब्रिटिश मंत्र्यांचा. हे तिथून इंग्लंडवरून इकडे आले होते भारतात. की भारतीयांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या राजकीय काय अपेक्षा आहेत आणि त्या कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो आपण, त्याच्यावर शिफारस करण्यासाठी. सर स्टॅफोर्ड क्रिप्स हे ब्रिटिश संसदेचे जे सदस्य आहे, हे त्याचे अध्यक्ष होते. म्हणून त्याला क्रिप्स मिशन म्हणतात. याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये इतिहासात बघणार आहोत. सध्या फक्त आपल्या राज्यव्यवस्थेच्या दृष्टीने आपण याचा अभ्यास करूया. क्रिप्स मिशनने बघा काय शिफारस केली, की घटना निर्मितीचे कार्य फक्त भारतीयांकडेच असते. यांनी ही घोषणा केली. ऑगस्ट ऑफरमध्ये काय म्हटलं होतं, की घटना समिती बनवल्या जाईल, ज्याच्यात प्रामुख्याने भारतीय असतील. म्हणजे सगळेच भारतीयच असतील असं काही नाही. त्याच्यात इंग्रजांचंही प्रतिनिधित्व असू शकतं. हां, प्रामुख्याने भारतीय असतील. भारतीयांची संख्या जास्त असेल, पण त्याच्यात असं म्हटलं नव्हतं, की फक्त भारतीय असतील. पण आता या 1942च्या क्रिप्स मिशनने ही घोषणा केली, की भारतासाठी घटना बनवण्यासाठी जी घटना समिती निर्माण केल्या जाईल, त्याच्यात फक्त आणि फक्त
भारतीयांचाच समावेश असेल. आम्ही इंग्रज लोक त्याच्यामध्ये सहभाग घेणार नाही, आम्ही त्याच्यात लुडबुड करणार नाही. कारण तोपर्यंत 1942 पर्यंत इंग्लंडचं बरचसं नुकसान झालं होतं या दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये. म्हणजे जवळपास निम्म लंडन शहर जे आहे ते उद्ध्वस्त झालं होतं. जर्मनीच्या वायुसेनेने लंडनवर पण हल्ला केला होता, त्यांची जी राजधानी आहे लंडन त्याच्यावर, आणि निम्म लंडन उद्ध्वस्त झालं होतं. अशा प्रकारची कंडिशन त्यावेळेस तिथे होती. दुसरी गोष्ट, भारतीयांमध्ये असंतोष वाढत होता. तुम्ही बघा 1942 हे तेच वर्ष आहे ज्यावेळेस भारत छोडो आंदोलन सुरू झालं होतं आपल्या देशात. क्विट इंडिया मुवमेंट ऑगस्ट 1942 मध्ये सुरू झालं होतं. म्हणजे तुम्ही विचार करा की त्या दिशेने, म्हणजे त्यावेळेची परिस्थिती काय होती. हे जे इंग्रज हे जे बोलतायत, अशा प्रकारच्या जे शिफारसी करतायत, हे काही म्हणजे खूप यांच्या आपुलकीने किंवा असं काही नाही, परिस्थिती तशी होती त्यावेळेस. त्यामुळे क्रिप्स मिशनने म्हटलं की ठीक आहे, भारतासाठी घटना बनवणारी जी घटना समिती असेल त्याच्यात फक्त भारतीयच असतील, आम्ही इंग्रज त्याच्यात लुडबुड करणार नाहीत. त्याच्यानंतर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतात आलं. ब्रिटिश कॅबिनेटचे काही सदस्य होते जे भारतात आले आणि त्यांनी काही शिफारसी केल्या भारताच्या राजकीय भवितव्याबद्दल. आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलं, त्याच्यात त्यांनी शिफारस केली होती की घटना समितीची रचना कशी. म्हणजे बघा, ऑगस्ट ऑफर मधून क्लिअर झालं की घटना समिती असेल. क्रिप्स मिशन मधून क्लिअर झालं की त्या घटना समितीमध्ये फक्त भारतीयांचाच समावेश असेल. पण हे जे कॅबिनेट मिशन होतं, यांनी सांगितलं की त्याची रचना, त्याची संरचना कशी असेल, किती सदस्य असतील, ब्रिटिश भारतीय प्रांत जे आहे, म्हणजे ब्रिटिशांच्या आधिपत्याखालचा जो भारत आहे त्याच्यातून किती सदस्य असतील, जे संस्थानिका आहेत प्रिन्सली स्टेट्स त्याचे सदस्य किती असतील, वगैरे वगैरे, निवडणुका कशा पद्धतीने होतील, या सगळ्या गोष्टींची शिफारस या कॅबिनेट मिशननी केली 1946. तोपर्यंत इंग्रजांना हे क्लिअर झालं होतं की आपल्याला भारत सोडावा लागणार आहे, भारताला स्वातंत्र्य द्यावं लागणार आहे. दुसरं विश्वयुद्ध संपलं होतं 1945 मध्ये. दुसरं विश्वयुद्ध संपलं. इंग्लंड एक महासत्ता राहिला नव्हता आता, कारण इंग्लंडचं प्रचंड नुकसान झालं होतं या दुसऱ्या विश्वयुद्धात. राजकीय, आर्थिक, सामाजिक सगळ्याच क्षेत्रात इंग्लंडचं खूप नुकसान झालं होतं. आणि दोन नवीन महासत्तांचा उदय झाला होता आता जगात, अमेरिका आणि USSR, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि USSR, सोव्हिएत संघ, ज्याला जो नंतर आता रशियामध्ये परिवर्तित झालाय. या दोन नवीन महासत्ता होत्या. आता इंग्लंड महासत्ता नव्हती. इंग्लंड खूप कमजोर झाला होता आणि इंग्लंडला लक्षात येऊन गेलं होतं की आता आपण भारतावर राज्य नाही करू शकत, कारण भारतीयांमध्ये इंग्रजांबद्दल असंतोष प्रचंड वाढला होता. इवन जे इंग्रजांच्या सेनेमध्ये जे सैनिक होते, हे भारतीय ब्रिटिश इंडियन जी आर्मी होती, नेव्ही होती, याच्यामध्येही आता उठाव व्हायला सुरुवात झाली होती. भारतामध्ये भूमिगत जी क्रांतिकारी चळवळ आहे ती पण सुरू झाली होती. लोकांचं जनमत जे आहे ते इंग्रजांविरुद्ध गेलं होतं. आणि एक निश्चित झालं होतं की आपल्याला भारत सोडावा लागणार आहे. आज नाही तर उद्या कधीतरी सोडावं लागणार आहे, पण सोडावं लागणार आहे. आणि मग जेव्हा सोडायचंच आहे तर इंग्रजांचा विचार असा होता की चांगल्या पद्धतीने सोडू, नुसतं पळून गेलं असं चित्र दिसायला नको लोकांना, जगाला, की इंग्रज भारतातून पळून गेले. नाही, ठीक आहे, आम्ही भारतीयांना व्यवस्थित पद्धतीने त्यांची राज्य व्यवस्था वगैरे बनवून दिली, त्याला आकार दिला आम्ही, त्यांना सत्ता सोपवली आम्ही, आणि मग आम्ही निघालो. अशा पद्धतीचं बेसिकली इंग्रजांना करायचं होतं आणि त्याच दिशेने हे प्रयत्न ते करत होते. कॅबिनेट मिशनला जे पाठवलं ते त्याच याच्याने पाठवलं होतं. कॅबिनेट मिशनला माहिती होतं की आपली सत्ता भारतातली जी आहे ती संपुष्टात येणार आहे, आणि म्हणून भारतीयांना ठीक आहे, आता सत्ता संपुष्टात आल्यानंतर भारतीयांना त्यांचा देश चालवण्यासाठी एका घटनेची गरज असेल.
ती घटना बनवण्यासाठी एक घटना समितीची आवश्यकता आहे. मग ती घटना समिती नेमकी कशी असावी? कारण त्यावेळेस भारतात पण वातावरण जे आहे ते थोडंसं विचित्र प्रकारचं होतं. फाळणीचे जे ढग आहेत, ते आपल्या देशावर होते. भारताची फाळणी व्हावी, पाकिस्तानची निर्मिती व्हावी, यासाठी जोमाने प्रयत्न सुरू होते. आता अशा परिस्थितीमध्ये आणि ही फाळणी कुठल्या आधारावर होणार होती? धार्मिक आधारावर. मुस्लिमांसाठी पाकिस्तान असेल, हिंदू आणि इतरांसाठी भारत असेल, अशा पद्धतीचं वातावरण त्यावेळेस म्हणजे एक होतं, निर्माण करण्यात आलं होतं, जाणीवपूर्वक पद्धतीने. आता अशा याच्यात कॅबिनेट मिशन पुढे हे काम होतं, की ठीक आहे घटना समिती तर बनवायची आहे. पण नेमकं हिंदूंना किती प्रतिनिधित्व द्यायचं? मुस्लिमांना किती द्यायचं? इतर जे धर्माचे लोक आहेत, मान्यतांचे लोक आहेत, शीख झालं, ख्रिश्चन झालं, यांचं कसे हे जे अल्पसंख्याक आहेत, यांचे हित कसे जोपासायचे? यांना कसं त्या घटना समितीमध्ये प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि त्याच्यावरून यांनी बऱ्याचशा शिफारसी केल्या. सुरुवातीला या शिफारसी मान्य करायला कोणीच तयार नव्हतं. कारण हे कॅबिनेट मिशनच्या ज्या शिफारसी होत्या त्या सर्वांनाच म्हणजे मान्य होत्या किंवा एक्सेप्टेबल होत्या असं काही नाही. पण नंतर हळूहळू वातावरण बदलत गेलं. लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने जे त्यावेळेस वेगवेगळे जे गट होते, राजकीय पक्ष होते, जसं की काँग्रेस होतं, मुस्लिम लीग होतं, यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ज्या शिफारसींचा अर्थ काढायला सुरुवात केली. मुस्लिम लीगनी सर्वात पहिले हे मान्य केलं. कॅबिनेट मिशन त्यांनी स्वीकार केलं. कारण त्यांना असं वाटलं की कुठेतरी जरी याच्यात डायरेक्ट पाकिस्तानचा उल्लेख नाहीये की एक वेगळा पाकिस्तान बनेल, भारताची फाळणी होईल, तरी कुठेतरी याच्यातून जर आपण या शिफारशी स्वीकार केल्या, मान्य केल्या आणि या लागू झाल्या, तर आपला पाकिस्तान मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो. म्हणून त्यांनी पहिले मान्य केलं. आणि कारण की मग मुस्लिम लीगने मान्य केलं होतं म्हणून काँग्रेसवरही प्रेशर वाढलं होतं की तुम्हाला हे मान्य करावं लागेल. नाहीतर मुस्लिम लीगला पाकिस्तान बनवणं सोपं होऊन जाईल. म्हणून मग जरी इच्छा नव्हती, माहिती होतं की हे पूर्णपणे योग्य नाहीये, आपल्याला जे हवं होतं त्याच्यातून मिळत नाही, तरी पण तुम्ही म्हणा की विवशतेमध्ये, मजबुरीमध्ये काँग्रेसलाही हे स्वीकारावं लागलं आणि हे लागू झालं. आणि आपली घटना समिती जी बनली आहे ती याच्या शिफारशीनुसार बनली आहे, कॅबिनेट मिशनची. लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे सर्वात महत्वाची, की भारतीय घटना समिती जी बनली ती कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार बनली आहे. आणि नोव्हेंबर 1946 मध्ये आपली घटना समिती जी आहे ती अस्तित्वात आली. देशाला स्वातंत्र्य मिळायचंच होतं. अजून देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, पण स्वतंत्र भारताच्या घटनेचं काम मात्र सुरू झालेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर घटना समितीची संरचना कशी होती, स्ट्रक्चर कसं होतं घटना समितीचं, ते थोडं लक्षात घेऊया आपण. ठीक आहे. घटना समितीलाच इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणतात. ठीक आहे. थोडंसं या शब्दाकडे लक्ष द्या. कारण मी बघितलंय काही विद्यार्थी लिहिताना चुका करतात. कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली म्हणतात. कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली नाहीये ती, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे. ठीक आहे. ज्याला तुम्ही मराठीमध्ये घटना समिती म्हणता किंवा संविधान सभा म्हटल्या जातं. जनरली संविधान हा जो शब्द आहे, तसं हिंदी आणि मराठीमध्ये लोक वापरतात, पण जनरली संविधान हा जो शब्द आहे हा हिंदीमध्ये वापरला जातो. मराठीमध्ये आपण त्याला घटना म्हणतो, राज्य घटना. ठीक आहे. तुम्ही उत्तरामध्ये संविधान जरी लिहिलं म्हणजे काही चुकलं असं नाहीये. ठीक आहे. पण प्रॉपर मराठीमध्ये आपण त्याला राज्य घटना, इव्हन आपले जे स्टेट बोर्डचे वगैरे जे बुक्स आहेत, शाळेतले वगैरे जे आपले पुस्तकं होते मराठीमधले, त्याच्यामध्ये घटना समितीच असं जास्त वापरण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला घटना समिती लिहायची असेल, घटना समिती लिहा किंवा संविधान सभा म्हणा, एकच गोष्ट आहे. इंग्लिशमध्ये याला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असं म्हणतात. ठीक आहे. मला सांगा, या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे अध्यक्ष कोण होते? असं जनरल आपल्या ऐकण्यातल्या गोष्टी म्हणून विचारतोय, बाकी काही नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. व्हेरी गुड. ठीक आहे. बऱ्याच लोकांचा, विशेष म्हणजे जे युपीएससी एमपीएससी ची तयारी करत नाहीत, त्यांचा हा गैरसमज आहे की याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते.
ठीक आहे, असं नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाची भूमिका निभावली आहे भारतीय घटना निर्मितीमध्ये, पण ते घटना समितीचे अध्यक्ष नव्हते. घटना समितीचे अध्यक्ष जे होते, जे जसं तुम्ही सांगितलं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ठीक आहे, बघूया त्या घटना समितीच्या संरचनेबद्दल. कॅबिनेट मिशनच्या शिफारसीनुसार जी घटना समिती निर्माण करण्यात आली ती अशा पद्धतीची होती. एकूण सदस्य संख्या त्याच्यामध्ये 389 389 असणार होती. याची पण विभागणी केल्या गेली. 389 कसे, तर ब्रिटिश भारत जो आहे, म्हणजे भारताच्या त्या भागावर जिथे ब्रिटिशांचं आधिपत्य होतं, ब्रिटिश प्रांत होते, कमिशनर प्रोव्हिन्सेस होते, त्याच्यामधून 296 जागा, 296 जागा त्याच्यातून येणार होत्या. जसं की मद्रास प्रांत, बंगाल प्रांत, बॉम्बे प्रांत, केंद्र प्रांत, सेंट्रल प्रोव्हिन्सेस, युनायटेड प्रोव्हिन्सेस ज्याला म्हटलं जायचं त्यावेळेस, वाव्याकडील प्रांत, नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्सेस, पंजाब प्रांत, आग्रा प्रांत, हे असे वेगवेगळे जे प्रांत होते जे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होते, याच्यातून 296 जागा येतील. 389 पैकी, 389 पैकी 296 जागा याच्यातून येतील. आणि जे स्थानिक संस्थानक होते, ठीक आहे, जसं की जैसलमेर, बिकानेर, हैदराबाद, जुनागड, जम्मू काश्मीर, त्रावणकोर, स्वतंत्र संस्थानिक होते. ठीक आहे, तर याच्यातून 93 जागा येतील. 93, 296 प्लस 93 किती होतं? 389. अशा प्रकारे ही जी घटना समिती जी असेल हिच्यामध्ये एकूण 389 जागा असतील. त्याच्यानंतर ब्रिटिश भारतातील सदस्य जे आहेत हे प्रांतीय विधान परिषदांद्वारे निवडले जाईल अशी तरतूद होते. म्हणजे ब्रिटिश भारतातून हे जे 296 सदस्य जे घ्यायचे, हे कशा पद्धतीने घेतल्या जाईल, तर या प्रांतातल्या ज्या विधान परिषदा आहेत, जसं की मद्रास प्रांत, याच्यासाठी एक वेगळी विधान परिषद असेल, होती त्यावेळेस. बॉम्बे प्रांत याची वेगळी विधान परिषद होती, बंगाल प्रांत याची वेगळी विधान परिषद होती. अशा सगळ्या प्रांतांमध्ये विधान परिषदा होत्या. या विधान परिषदा आपल्यातूनच सदस्यांची निवड करेल जे घटना समितीमध्ये जातील. म्हणजेच काय, तर जे सामान्य भारतीय लोक आहेत यांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता घटना समितीमध्ये सदस्य निवडून देण्यासाठी. घटना समितीमध्ये कोण सदस्य बनून जाईल हे सामान्य भारतीय लोकांना ठरवण्याचा अधिकार नव्हता. विधान परिषदांनाच तो अधिकार देण्यात आला. म्हणजे काही सार्वजनिक मतदान झालं नव्हतं, प्रत्यक्ष निवडणूक झाली नव्हती. ही जी निवडीची प्रक्रिया आहे हिला अप्रत्यक्ष निवडणूक म्हणतात. इनडायरेक्ट इलेक्शन झाले होते. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. एक सिव्हिल सर्व्हंट ऍस्पिरंट म्हणून आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की घटना समितीमध्ये, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जे सदस्य निवडून गेले होते ते अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून गेले होते. इनडायरेक्ट इलेक्शन. डायरेक्ट इलेक्शन देशात झाले नव्हते. आणि या निवडणुका कधी झाल्या? जुलै ऑगस्ट महिन्यात झाल्या होत्या 1946च्या. म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रांतातल्या ज्या विधान परिषदा होत्या त्यांना जागा देण्यात आल्या. कशाच्या आधारावर जागा देण्यात आल्या? तर लोकसंख्येच्या. बॉम्बे प्रांताची लोकसंख्या किती आहे त्याच्यावरून त्या बॉम्बे प्रांताला जागा देण्यात आल्या. मद्रासची लोकसंख्या किती आहे त्याप्रमाणे मद्रासला जागा देण्यात आल्या. बंगालची लोकसंख्या किती आहे त्या प्रमाणात बंगालला जागा देण्यात. उदाहरणार्थ समजा बॉम्बे प्रांताच्या लोकसंख्येनुसार बॉम्बे प्रांताला मिळाल्या समजा 50 जागा. मद्रास प्रांताच्या लोकसंख्येप्रमाणे मद्रासला मिळाल्या 40 जागा. बंगालच्या लोकसंख्येप्रमाणे बंगालला मिळाल्या समजा 45 जागा. अशा पद्धतीने जे काही प्रांत होते ब्रिटिश प्रांत यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात यांना जागा देण्यात आल्या. मग बॉम्बेला किती जागा मिळाल्या? 50 सदस्यांची निवड बॉम्बेने करायची. कशी करायची? तर बॉम्बेची जी विधान परिषद आहे ही आपल्यातून 50 लोक निवडेल. लोक उभे राहतील. ज्याला वाटलं की मला घटना समितीमध्ये जायचं आहे तो निवडणुकीमध्ये उभा राहील. लोक मतदान करतील. जे 50 लोक निवडून येतील ते जातील घटना समितीमध्ये. सेम तीच पद्धत मद्रासमध्ये होईल.
मद्रासला समजा, जे आपण उदाहरणामध्ये बघितलं, मद्रासला दिल्या होत्या 40 जागा. ठीक आहे, तुम्हाला 40 सदस्य पाठवायचे तिथे. ज्यांना वाटलं की मद्रास प्रांतातल्या ज्या लोकांना वाटलं की मला जायचंय घटना समितीमध्ये सदस्य म्हणून, त्यांनी निवडणुकीत उभा राहा. मद्रासची जी विधान परिषद असेल ती त्याच्यासाठी मतदान करेल, निवडून दिल उमेदवार. अशा पद्धतीचं हे झालं होतं. सामान्य लोकांना विचारलं नव्हतं कोणी, तुम्हाला कोणाला पाठवायचं आहे वगैरे वगैरे, काय काही झालं नव्हतं. ठीक आहे. जागा वाटप कशाच्या आधारावर झाल्या होत्या, तर लोकसंख्येच्या. त्याच्यानंतर याचा जो निकाल आला तो अशा पद्धतीचा होता. काँग्रेसला 208 जागा मिळाल्या होत्या. या 389 पैकी 208 जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या. मुस्लिम लीग, जो त्यावेळेसचा एक मोठा प्रमुख राजकीय पक्ष होता, याला 73 जागा मिळाल्या होत्या. 73. आणि इथूनच कुठेतरी मुस्लिम लीग जे आहे ती चेथावल्या गेली होती, कारण तिला अपेक्षा जास्त होत्या जागांची. कारण त्यावेळेस मुस्लिम लीग आणि तिचे जे मोठे नेते जे होते, मोहम्मद अली जिन्ना, यांना असं वाटत होतं की आपण भारतातल्या सगळ्या मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करतो. भारतातले जे काही मुस्लिम आहेत हे आपल्या पाठीशी उभे आहेत आणि मुस्लिम बहुल प्रांतामध्ये आपलेच उमेदवार, आपल्याच पक्षाचे उमेदवार, मुस्लिम लीग पक्षाचे उमेदवारच निवडून येतील. पण असं झालं नव्हतं. मुस्लिम बहुल प्रांतामध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी मुस्लिम लीगचे उमेदवार जे आहेत ते निवडून आले नाही. या मुस्लिम लीगला जेवढ्या जागांची अपेक्षा होती तेवढ्या जागा याला मिळाल्या नाही. आणि यांच्या एक लक्षात येऊन गेलं, जरी यांनी कधी हे मान्य केलं नसेल, पण यांच्या लक्षात आलं की आपण काही भारतातल्या सगळ्या मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करत नाहीत. भारतातले सगळे मुस्लिम काही आपल्या मुस्लिम लीगच्या पाठीशी उभे नाहीयेत. आपण किती जरी यांना भडकवण्याचा प्रयत्न केला, किती जरी हिंदूंबद्दल यांचं मत खराब करण्याचा प्रयत्न केला असेल, पण असं काही झालं नाहीये, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून मग तुम्ही बघा की यांनी मग हिंसेचा मार्ग वापरला. डायरेक्ट ऍक्शन डे घोषित केला, प्रत्यक्ष कृती दिन, 16 ऑगस्ट 1946. म्हणजे हे जे मुस्लिम लीग आणि याचे जे समर्थक होते यांना डायरेक्ट चेतावणी देण्यात आली की आता आपण हिंसक मार्गाने पाकिस्तान मिळू. कारण यांच्या लक्षात येऊन गेलं की जर कायदेशीर मार्गाने जायचा प्रयत्न केला, निवडणुका आणि मग आपले प्रतिनिधी येतील, मग हे घटना समितीमध्ये जाऊन वेगळ्या पाकिस्तानच्या मागणीचा पुरस्कार करतील आणि त्याच्यातून वेगळा पाकिस्तान घडून येईल, तर असं होणार नाहीये. जागाच मिळाला नाही आपल्याला, 73 जागा मिळाल्या. हे म्हणजे बेसिकली अशा पद्धतीचं होतं. ठीक आहे. तर या निवडणुकांचा निकाल असा होता, काँग्रेसला 208 जागा, मुस्लिम लीगला 73 जागा. किती होतात? 281. संस्थानिकांनी याच्यात सहभाग घेतला नाही. आतापर्यंत हे जे 93 जागा या संस्थानिकांना देण्यात आल्या होत्या, हे जे संस्थानक होते यांच्यामध्ये निवडणूक होणार नव्हती. यांच्यामध्ये तरतूद अशी होती की या संस्थानकांचा जो प्रमुख आहे, म्हणजे जो तिथला राजा महाराजा आहे, हा नियुक्त करेल घटना समितीमध्ये सदस्य. तिथे निवडणुकाची तरतूद नव्हती संस्थानिकांसाठी. आणि हे जे संस्थानिक होते यांनी नियुक्त केले नाही सुरुवातीला घटना समितीमध्ये, आपले सदस्य नियुक्त केले नाही. कुठेतरी यांच्यामध्ये संकोच होता, कारण यांच्यातल्या बऱ्याचशा लोकांचं म्हणणं, एक विचार असा होता की इंग्रज सोडून जाणार, ठीक आहे, आपण स्वतंत्र राहू, आपण कशाला भारतात आणि पाकिस्तानमध्ये मिळायचं. आणि ऑब्व्हियस आहे, कुठल्याही राजाला असं वाटेल की आपण स्वतंत्र राहायला पाहिजे, स्वतंत्र आपला राज्य कारभार केला पाहिजे, कारण त्याची व्हॅल्यू, त्याचं रेप्युटेशन वाढतं ना, त्याच्याने अधिकार वाढतात, जवळपास अमर्याद अधिकार त्याला मिळून जातात. मग तर ही त्यांना ती संधी वाटली त्या गोष्टीसाठी, आणि म्हणून त्यांनी काही या घटना समितीमध्ये वगैरे काही विशेष सहभाग घेतला नाही. अशा प्रकारचं चित्र हे यावेळेस पर्यंत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संस्थांचे, जसं मी तुम्हाला सांगितलं, संस्थानांचे सदस्य जे आहे ते नामांकित केले जाणार होते, नॉमिनेट केले जाणार होते. संस्थानकांमध्ये निवडणूक होणार नव्हती. त्या कॅबिनेट मिशनने निवडणुकीचा प्रस्ताव ठेवला नव्हता संस्थानकांसाठी.
त्यांनी असं म्हटलं होतं की जो कोणी प्रमुख आहे राजा महाराजा हा नियुक्त करेल सदस्य. ठीक आहे. त्याच्यानंतर झाली आपल्या देशाची फाळणी. ऑगस्ट 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य पण मिळालं आणि आपल्या देशाची फाळणी पण झाली. म्हणजे त्यावेळेस एक वातावरण लक्षात घ्या. स्वातंत्र्याचा आनंद, इतके वर्ष जो संघर्ष केला, इतक्या हजारो लोकांनी जे बलिदान दिलंय आपल्या प्राणांचं, लाखो लोकांनी ज्या हाल अपेष्टा सहन केल्या आहेत, एवढं पिढ्यानपिढ्या, 2-3 पिढ्या, कितीतरी पिढ्या आपल्या शोषण झालंय. राजकीय, सामाजिक, आर्थिक हे इंग्रजांद्वारे जे आपलं शोषण झालं होतं, आता आपण त्याच्यातून बाहेर पडतोय. एक वेगळा देश म्हणून आता आपला उदय होतोय वगैरे वगैरे. याचा एकीकडे आनंदी होता आणि दुसरीकडे आपल्या देशाचा एक मोठा भाग, जवळपास आपल्या देशाचा 25% भाग आपल्यापासून वेगळा होतोय, तुटून वेगळा चाललाय. आपले लोक वेगळे चालले, ज्यांच्यासोबत आपण राहत होतो इतके वर्ष, पिढ्यानपिढ्या आपण राहत होतो एक बंधुत्वाच्या भावनेने, ते आता आपल्यापासून लांब चाललंय, याचं दुःख पण होतं. आणि ही फाळणी काही अशी शांततेने झाली नाही. तुम्हाला याच्या बद्दल माहिती असेल की खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळेस हिंसा घडून आली होती. हजारो लाखो लोक त्यावेळेस मरण पावले होते. अतोनात अत्याचार करण्यात आला होता, अमानवी अत्याचार. अशा याच्यात आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि कुठेतरी या घटनांचा इम्पॅक्ट जो आहे, ही जी फाळणी वगैरे जी झाली, याचा आपल्या घटना निर्मितीमध्ये पण एक प्रभाव पडलाय. कशा पद्धतीने ते बघा. तर बेसिकली अशा पद्धतीने त्यावेळेस आपल्या देशाचं चित्र होतं. हा जो निळ्या रंगाचा तुम्हाला दिसतोय, हा आपला देश आहे, भारत. ठीक आहे. त्यावेळेस 1947 आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, हे जम्मू काश्मीर हे वेगळं राज्य होतं त्यावेळेस, वेगळं संस्थानक होतं. इथल्या राजांनी म्हटलं होतं मला भारतातही जायचं नाही, पाकिस्तानमध्ये जायचं नाही, मला स्वतंत्र राहायचंय. आणि हा जो हिरवा भाग दिसतोय, हा पाकिस्तान म्हणून वेगळा झाला होता. हा वेस्ट पाकिस्तान आणि हा ईस्ट पाकिस्तान. आता हा बांगलादेश म्हणून आहे. 1971 मध्ये नंतर मग हा वेगळा झाला बांगलादेश म्हणून, पण त्यावेळेस हा पाकिस्तानचाच भाग होता. तर तुम्ही बघा, एवढा मोठा भूभाग जो आहे तो आपल्यापासून वेगळा झाला होता. आपला भारत देश एवढाच राहिला होता, म्हणजे इथून खाली असं तर इथपर्यंत कन्याकुमारी पर्यंत, आणि हे पूर्वेकडे नागालँड पासून वगैरे तर इकडे गुजरात पर्यंत एवढा आपला देश आता राहिला होता. याच्यामध्ये पण वेगवेगळे संस्थानक होते. हे इथे होतं हैदराबाद या ठिकाणी. इथे लहान लहान संस्थानक होते, जैसलमेर, बिकानेर, त्याच्यानंतर इथे होतं जुनागड, त्याच्यात अजून वेगवेगळे संस्थानक होते. अशा प्रकारचं चित्र त्यावेळेस होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काही संस्थानांचे प्रतिनिधी जे होते ते घटना समितीमध्ये सामील झाले. ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर यांच्या पुढे एकतर चित्र क्लिअर झालं की ठीक आहे, भारताला स्वातंत्र्य मिळालं, आपण भारताच्याच भूभागात येतोय. जसं की हे जैसलमेर, बिकानेर, यांना माहित झालं की आता पाकिस्तानशी आपला काही संपर्क नाही, पाकिस्तान खूप लांब आहे आपल्यापासून, आपल्या अवतीभोवती सगळीकडे भारतच आहे. आणि आपण जरी विचार केला की आम्हाला स्वतंत्र म्हणून राहायचंय, आम्हाला भारतात सामील व्हायचं नाहीये, तरी आपल्या भारताशिवाय होणार नाहीये. आपल्याला काही करायचं म्हटलं तर भारता सोबतच करावं लागेल. साधा एक विचार करा, व्यापार जरी करायचा म्हटलं, ठीक आहे, मला आता आमच्या इथे जे वस्तू बनतात त्या बाहेरच्या देशात निर्यात करायचंय, कसं करणार आहे? सगळी अवतीभोवतीकडे भारत आहे. एक विचार करा जैसलमेरचा, तर जैसलमेर समजा या ठिकाणी आहे, ठीक आहे, राजस्थानमध्ये. इथे एक मिनिट, इथे कुठेतरी जैसलमेर आहे. आता तुम्ही विचार करा, जैसलमेरच्या सगळीकडे भारत आहे. यांना काही करायचं म्हटलं तर भारतासोबतच करावं. व्यापार करायचं म्हटलं समुद्राच्या मार्गाने, कुठे समुद्र? समुद्रापर्यंत जायला तर भारतातून जावं लागेल ना. काही वस्तू आयात करायच्या आहे, भारतातूनच करावं लागते. तर अशा प्रकारची सिच्युएशन होती आणि म्हणून त्यांनी म्हटलं की जी सुरुवातीला आपण भूमिका घेतली की आम्हाला घटना समितीमध्ये सामीलच व्हायचं नाही, आता आपल्याला ती भूमिका बदलावी लागेल, आपण घटना समितीमध्ये सामील होऊयात. आणि बऱ्याचशा संस्थानकांचे जे सदस्य आहेत मग ते पण घटना समितीमध्ये सामील झाले. पाकिस्तानातील मुस्लिम लीगचे जे सदस्य होते ते निघून गेले. आपण बघितलं की 73 सदस्य होते मुस्लिम लीगचे. आता हा जेव्हा पाकिस्तान वेगळा झाला, 73 सगळे काही या पाकिस्तानातलेच होते. हा जो भाग पाकिस्तानमध्ये गेला
याच्यातलेच होते सगळे 73 असं नव्हतं. आता समजा काही मुस्लिम लीगचे सदस्य इथून पण आलेत, समजा बॉम्बे मधून आले. आता हे तर पाकिस्तानात गेले नाही. जरी मुस्लिम लीगची मागणी पाकिस्तानची होती, पाकिस्तान मिळाला, पण एखादा समजा हा सदस्य इथला होता बॉम्बे मधला, घटना समितीमध्ये निवडून आला होता, समजा एक उदाहरण म्हणून सांगतो मी, काल्पनिक आहे. आता याला माहित झालं की ठीक आहे, आपला पक्ष तर चालला गेला पाकिस्तान, तिकडे गेलं, पाकिस्तानची मागणी मिळाली, बहुतांश लोक गेले, अरे पण मी तर भारतातच आहे. मग त्यावेळेस हाही सामील झाला घटना समिती. पण हे जे सदस्य होते मोस्टली या भागातले, मुस्लिम लीगचे मोस्टली सदस्य या भागातून निवडून आले होते, जिथे हा जो मुस्लिम बहुल भाग जो होता, जिथे मुस्लिम लीगचं वर्चस्व होतं, त्या भागातले होते, त्यांनी घटना समिती सोडून दिली. आणि अशा प्रकारे एकूण जी सदस्य संख्या उरली घटना समितीमध्ये ती एवढी 299. बनवली किती होती? 389 लोकांची ही घटना समिती बनवण्यात आली होती. फाळणीनंतर वगैरे किती उरले? 299 लोक उरले. म्हणजे 90 लोक जे आहे ते कमी झाले. ठीक आहे. यातले भारतीय प्रांतातले किती राहणार होते? 229. आणि संस्थानिक जे राज्य होते याच्यातले किती राहणार होते? 70. अशा प्रकारे 299 सदस्यांची ही आपली घटना समिती जी आहे, प्रभावीपणे ही एवढी होती. म्हणजे स्थापन करताना 389 लोकांची होती, पण स्वातंत्र्यानंतर, फाळणीनंतर ही खऱ्या अर्थाने उरली 299 लोकांचीच. त्यातल्या त्यात हे जे ब्रिटिश प्रांत जे होते ब्रिटिशांच्या काळात, त्यांच्या अधिपत्याखालचा जो भाग होता, जो नंतर भारत सरकारच्या अधिपत्याखाली आला, त्याच्यातले 229 सदस्य होते घटना समितीमध्ये, आणि जे संस्थानिक होते त्यावेळेसचे त्याच्यातले 70 सदस्य होते. ठीक आहे. त्याच्यानंतर घटना समिती एक विधिमंडळ देखील बनली. म्हणजे घटना समिती कशासाठी बनवण्यात आली होती? घटना निर्माण करण्यासाठी. पण आता इंग्रज सोडून गेले. आता जर एखाद्या वेळेस कायदा बनवायची गरज पडली, मग ते काम कोण करेल? कारण संसद तर बनली नव्हती, निवडणुका तर झाल्या नव्हत्या. मग कायदे कोण बनवेल? मग ते काम पण या घटना समितीलाच देण्यात आलं होतं. की ठीक आहे, जोपर्यंत देशात सार्वजनिक निवडणुका होत नाही, नवीन संसद बनत नाही, म्हणजे त्याचे सदस्य निवडून येत नाही, ते जोपर्यंत कायदे बनवत नाही, तोपर्यंत हे कायदे बनवण्याचं काम पण घटना समितीनेच करावं, अशी तरतूद होती. आणि म्हणून घटना समितीने भारताची पहिली संसद म्हणून पण कार्य केलेलं आहे. आपल्या देशात निवडणुका ज्या आहेत त्या 51 मध्ये झाल्या, 1951 मध्ये निवडणुका झाल्या, पहिल्या सार्वजनिक निवडणुका 51-52 मध्ये झालेल्या आहेत. 6-7 महिने चालल्या त्या निवडणुका. आता तर 2 महिन्यात सगळं होऊन जातं. पण त्यावेळेस काही ईव्हीएम्स नव्हत्या, एवढं काही आपलं प्रशासकीय व्यवस्था एवढी विकसित झाली नव्हती. 6-7 महिने निवडणुका चालल्या होत्या आपल्या देशात. 51 मध्ये सुरू झाल्या, शेवटी 52 मध्ये संपल्या. आणि पहिली जी भारताची स्वतंत्र भारताची पहिली संसद जी आहे ती 92 मध्ये बनली होती, 1952 मध्ये. आणि हे 1950 पर्यंत, जोपर्यंत आपली घटना लागू झाली नाही तोपर्यंत, म्हणजे जवळपास घटना समितीने संसदेचं पण कार्य केलेलं आहे. आणि ज्यावेळेस घटना समिती संसदेचे कार्य करायची, म्हणजे घटना निर्माण नाही करत आहे, एखाद्या कुठल्या तरी विषयावर कायदा बनवत आहे, त्यावेळेस तिचे अध्यक्ष राहायचे जी.व्ही. मावळणकर. जी.व्ही. मावळणकर हे त्यावेळेस तिचे अध्यक्ष राहायचे, ज्यावेळेस ती संसद म्हणून काम करायची. ज्यावेळेस घटना समिती म्हणून काम करायची, घटना बनवण्याच्या उद्दिष्टाने काम करायची, त्या दिशेने काहीतरी काम करायची, त्यावेळेस तिचे अध्यक्ष राहायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद.